हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहे बटाटे वडे आणि रसा, विदर्भातील अतिशय आवडणारी डिश। तर ही डिश बनवण्यासाठी आपण रेडी आहात। तर ही डिश खायला अतिशय टेस्टी आणि सगळ्यांची आवडती आहे, नक्कीच आवडेल। तर चला बघूया आपण की ही डिश आता कशी तयार करायची। त्यासाठी आपण मिरची घ्यायची हिरवी, त्यानंतर थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि थोडीशी सोप। आता हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मोहरी, सोप आणि कढीपत्ता त्यात मी ऍड केलेला आहे। त्यानंतर मिरचीची पेस्ट आणि कांदा आपण ऍड केलेला आहे। त्यानंतर हे पूर्ण आता मिश्रण थोडंसं परतून घ्यायचं। थोडंसं लालसर झाले की त्यामध्ये हळद आणि गरम मसाला आपण ऍड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ आपण ऍड केलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून टाकायचे आहे आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं बघा अशा प्रकारे। आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची आहे। आता ही झाली आपली बटाट्याची चटणी तयार। आता आपल्याला रस्यासाठी मटकी घ्यायची आहे, आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि कांदा, गरम तेल केलेला आहे, त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आपण घातलेली आहे। थोडंसं परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये कांदा ऍड करूया। त्यानंतर कांदा आता ऍड केलेला आहे, याच्यामध्ये आता थोडंसं मीठ, हळद आणि चटणी आणि थोडासा गरम मसाला आपण ऍड केलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये मिसळचा पण मसाला यूज करू शकता, छान लागतो तोही। आणि गरम तो जर नसेल तर गरम मसाला ऍड केला तरी चालेल। त्यानंतर याच्यामध्ये आपण मोड आलेली मटकी घातलेली आहे रशासाठी आणि आता याच्यामध्ये पाणी ऍड करून छान याला उकळी काढून घेऊ, म्हणजे अशा प्रकारे आपला हा रसा तयार होईल बटाटे वड्यासोबत। त्यानंतर आता हे अशा एक दोन उकळे आल्या त्याला की आपण याच्यावर छान बारीक चिरलेली, अतिशय बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये ऍड करू, म्हणजे आपल्याला त्याचा सुगंधही छान येतो आणि टेस्ट पण छान येतो। कस्तुरी मेथी असेल तर तुम्ही तेही टाकू शकता, कोथिंबीरला ऑप्शन। त्यानंतर आपल्याला आता वडे तळ्यासाठी बेसन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मी। त्यानंतर थोडीशी आपण याच्यामध्ये कुस्करून ओवा घालायचा आहे आणि कुस्करूनच टाकायचा, चव छान येते। त्यानंतर थोडीशी आपण हळद टाकलेली आहे याच्यामध्ये आणि हळद झाल्यानंतर थोडंसं तिखट टाकलेलं आहे, लाल चटणी ज्याला म्हणतो आपण, ते टाकलेलं आहे। आणि आता हे आपल्याला पूर्ण पाण्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी आता याच्यामध्ये पाणी घालून हे मिक्स केलेलं आहे। याच्यामध्ये गाठी राहता कामा नये, म्हणजे तळण छान होईल। आता एका साईडला मी बटाट्याची छान जी चटणी तयार केली त्याचे गोल गोल गोळे तयार करून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला वडे तळायला सोपी जाईल। तर आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये, हे आता गरम झालेलं आहे। तर आपण वडे तळायला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे मी एक एक, दोन दोन, तीन तीन वडे करून याच्यामध्ये तळायला घेत आहे आणि 5 मिनिटाच्या आतमध्ये हा वडा तळणं होऊन जातो आणि खायला अतिशय छान लागतो, छान खमंग वास सुटतो याचा घरभर। आता बघा तुम्ही एक वेळा 2, 3 कितीही वडे याच्यामध्ये टाकू शकता, तुमच्या कढईमध्ये तेल आणि कढईच्या साईडवरून तुम्ही ते ठरवू शकता। तर बघा अशामुळे मी 3 वडे टाकलेले आहे आणि हे आता छान तळून घेत आहे। तर थोडेसे लालसर झाले की समजून जायचं की आपला वडा तयार झालेला आहे। तर बघा अशा प्रकारे माझा आता हे वडा तयार झालेला आहे। आता हे मी बाजूला ठेवते आणि डिशमध्ये सजवते। बघा झाला वडा तयार। कसा वाटला तुम्हाला नक्कीच कळवा। चला मग या खायला गरम गरम वडा, छान लुसलुशीत, मऊ आणि बटाट्याच्या चटणीने भरलेला। सुटलं ना तोंडाला पाणी, तुम्हाला नक्कीच आवडेल। आमच्या विदर्भाची स्पेशल डिश आहे। तर